Hello, good afternoon. Myself, Nanasep Sate, Mind Guru Life Coach, Motivational Speaker, NLP Practitioner, Career Counselor. मित्रों, आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. कदाचित तुमच्या लाईफमध्ये तुम्ही प्रथमचा विषय ऐकत असाल. लिसन केअरफुली, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, मे बी टर्निंग पॉईंट ऑफ युअर लाईफ. तो आजच्या विषयाचं नाव आहे इमोशनल बँक बॅलन्स. किंवा इमोशनल बँक अकाउंट. आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये बँक अकाउंट असतं आपलं. त्या अकाउंटमध्ये आपण काय करतो, आपलं एक अकाउंट असतं ज्यामध्ये पैसे डिपॉझिट करतो आपण आणि विड्रॉल करतो. आपण समजा डिपॉझिट जास्त केलं आणि विड्रॉल कमी केलं तर आपला बॅलन्स वाढलेला असतो. परंतु समजा आपण डिपॉझिट कमी केलं आणि विड्रॉल जर जास्त केलं, एक दिवस असा येतो आपला बॅलन्स झिरो होतो आणि बँक आपल्याला नोटीस देते की तुमचा बॅलन्स इन्सफिशियंट आहे, तुमचं खातं का क्लोज करू नये. कधी आपलं खातं क्लोज होतं. जे आपलं बँक अकाउंट आहे ते आपल्याला दिसतं, त्याचं पासबुक असतं, त्याचं चेकबुक असतो, आपण ते बघू शकतो आपला बॅलन्स किती आहे, अरबो खरबो जो असेल तो. परंतु जे दुसरं बँक अकाउंट आहे ते महत्त्वाचं आहे. इथं मॅक्झिमम लोकांचा बँक बॅलन्स हा झिरोच असतो किंवा अगदी थोडा असतो. तो विषय आहे म्हणजे इमोशनल बँक अकाउंट. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. भावनिक किंवा भावनात्मक बँक अकाउंट. त्याच्यात बॅलन्स काय असतो, म्हणजे डिपॉझिट काय केलं पाहिजे आणि विड्रॉल काय केलं पाहिजे. मित्रो, ह्याचा बॅलन्स वाढतो. हाऊ टू मेंटेन युअर रिलेशनशिप टू अदर पीपल्स, युअर फ्रेंड्स, युअर कलिग्स, युअर वाईफ, युअर सन, युअर डॉटर्स अँड सो अँड सो. थोडक्यात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं रिलेशन मेंटेन करता तुमच्या वाईफशी किंवा हजबंडशी, डॉटरशी, सनशी, फ्रेंड्स, कलिगशी, बॉसशी, याच्यावर तुमचा हा बँक बॅलन्स अवलंबून असतो. अतिशय महत्त्वाचा विषय मित्र. आपण समाजामध्ये जवळजवळ 90% लोकांचा हा बँक बॅलन्स झिरोच आहे. नो डाऊट तुमचं फायनान्शियल बँक बॅलन्स अरबो खरबो असेल, परंतु इमोशनल बँक बॅलन्स झिरो असल्यामुळे लोक डिस्टर्ब आहे. ट्रेन आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, घरामध्ये सुख नाही, शांती नाही, लोक डिस्टर्ब आहेत. तो हाऊ टू मेंटेन युअर इमोशनल बँक बॅलन्स और हाऊ टू मेंटेन युअर इमोशनल अकाउंट, की जे अदृश्य आहे, जे इनव्हिजिबल आहे, ज्याचं पासबुक नाही, ज्याचं चेकबुक नाही. आपल्याला आज संकल्प करूया, आपल्याला हे आजचं जे आपलं इमोशनल बँक अकाउंट आहे किंवा इमोशनल बँक बॅलन्स आहे तो आपल्याला दृश्य स्वरूपात आणायचा. हे आपला आजचा मिशन आहे. ह्याच्यामध्ये डिपॉझिट कुठले, ज्याच्यामध्ये आपण जो की आपलं बँक अकाउंट असेल ह्याच्यामध्ये पैसे भरतो, चेक भरतो, आपलं बॅलन्स भरतो. पण ज्याचं जे इमोशनल बँक अकाउंट आहे ह्याच्यामध्ये डिपॉझिट आहेत. देर आर 6 मेजर डिपॉझिट्स. याच्याद्वारे आपण आपला इमोशनल बँक अकाउंट अतिशय उचललेला मेंटेन करू शकतो. त्यातला जो पहिलं मेजर डिपॉझिट आहे ते म्हणजेच अंडरस्टँडिंग टू इंडिव्हिज्युअल्स. आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे. आपण बघतो की मुलगा म्हणतो मला पप्पा समजून घेत नाही, मुलगी म्हणती पप्पा मला समजून घेत नाही, पत्नी म्हणती माझे पती मला समजून घेत नाही, पती म्हणतो माझी पत्नी मला समजून घेत नाही, कलिग म्हणतो बॉस मला समजून घेत नाही. तर हे समजून घेणं म्हणजे नेमकं काय. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. म्हणजेच आपण आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण हे मेजर डिफरन्स वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपलं इम्पॅथिक लिसनिंग पॉवर पण वाढवली पाहिजे.
आपण समोरच्या व्यक्तीचं 90% ऐकलं पाहिजे. आपण फक्त 10%च मध्यंतर बोललं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण उलटं करतो. आपण 90% काय करतो, त्याला डिस्टर्ब करतो, आर्ग्युमेंट करतो. आज बघतो की हजबंड वाईफ आर्ग्युमेंट करतो, वाईफ हजबंडशी आर्ग्युमेंट करते, मुलगा वडिलाला आर्ग्युमेंट करतो, मुलगी वडिलाशी आर्ग्युमेंट करते, वडील मुला आर्ग्युमेंट करतो, बॉस कलीगला आर्ग्युमेंट करतो, बॉस त्याच्या समोरला आर्ग्युमेंट करतो, मित्राला आर्ग्युमेंट करतो. त्यामुळे हे बॅलन्स तुमचा मेंटेन होत नाही. तर आपण काय केलं पाहिजे, आपण याच्यामध्ये आपण प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ट्राय टू लिसनिंग. जगातले एक महान लोक आहेत, दे आर गुड लिसनर. महत्त्वाचं आहे, आपण ऐकलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही करून बघा आजपासून. हे पहिलं डिपॉझिट मेजर आहे. तुम्ही करून पहा की तुमचं इमिजिएट इमोशनल बँक अकाउंट एकदम हाय लेवलला जाईल. यातून तुम्हाला विड्रॉल काय करायचं आहे? सुख, शांती, ऐश्वर, समृद्धी, आनंद, प्रेम, जे महान आहे, ती महत्त्वाचं आहे. दुसरा विषय आहे अटेंडिंग टू लिटल थिंग्स. किंवा दुसरं मेजर डिपॉझिट आहे, आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सपोज आपल्या घरामध्ये एक स्टोरी मी तुम्हाला शेअर करतो मित्र. काही वर्षापूर्वी जे माझे काही कलिग आहेत जवळचे, किंवा जे माझे मित्र आहेत, याची तुम्हाला एक स्टोरी शेअर करतो. हे घडली साधारण 40 वर्षापूर्वी. ते नेहमीच्या रुटीप्रमाणे माझे मित्र ऑफिसला गेले. वाईफ झोपलेली होती. किमान सकाळचे 9 वाजले, डिस्टर्ब नाही केला, निघून गेली. आणि थोड्या वेळ फोन केला. तर पण काही फोन रिसिव्ह नाही केला. परत 2 वेळा फोन केला तर फोन रिसिव्ह केला. आणि आवाज थोडासा हलका आला. मला वाटलं काहीतरी घडले. तो घरी परत आला. विचारलं वाईफला, काय घडलं, काय झालं? नो नॉट हॅपनिंग, काय घडलेलं नाही. तर मला चहा कर. मी चहा करायला गेली. आवाज अतिशय लहान होता आणि थोड्या तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मग पहिल्यांतर विचारलं, काय झालंस तुला? तर मित्र विचारतो, तुला काय झालं? तर ती म्हणते, आपको मालूम नहीं आज मेरा बर्थडे आपने मुझे विश भी नहीं किया. अरे सॉरी यार, मैं भूल गया. बघा, ही छोटी गोष्ट आहे, पण त्यामुळे त्या माणसाचं तर काय झालं, विड्रॉल झालं. सॉरी म्हटल्यानंतर त्या गोष्टी भविष्यात परत त्यांनी ह्या चूक कधी केली नाही. तुम्हाला सांगा, छोट्या छोट्या गोष्टी विसरू नका. तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, विश करा, मिसेसला विश करा. तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरी असेल, अवश्य विश करा, विसरू नका. आपण बऱ्याचदा बघतो ना की हल्ली समजाच पत्नी ब्युटी पार्लरला गेली आणि तसंच विचारते हजबंडला, कसे वाटते मी आता, माझा चेहरा कसा वाटतो? त्याने बोललं पाहिजे, यस व्हेरी ब्युटिफुल, सो स्मार्ट. न बोलताच तो काही कधी स्तुती करत नाही किंवा बोलतही नाही. त्यामुळे थोडं डिस्टर्ब होतं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचं तो गोष्टी छोटे आहे, इथं तुमचं विटायला होतं. तुम्हाला सांगायचं काय, हे काय छोट्या छोट्या गोष्टी घरात असतील किंवा ऑफिसमध्ये असतील. तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या कलिगचा, तुमच्या सबऑर्डिनेटचा बर्थडे आहे तर विश करा. तुमच्या मित्राचा बर्थडे आहे त्याला विश करा. तर हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर कदाचित तुमचा इमोशनल बँक अकाउंट अतिशय उच्च लेवलला मेंटेन होईल. आणि शेवटी तुम्ही विड्रॉल काय कराल, हॅपीनेस, पीस ऑफ माइंड, सक्सेस, या गोष्टी तुम्हाला जीवनात मिळायला चालू होतील. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्ही केलं पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरं जे मेजर डिपॉझिट आहे ते आहे कीपिंग कमिटमेंट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. याचं उदाहरण आपल्याला शेअर करतो.
सपोज एक तुमचा मुलगा आहे 5 वर्षाचा. तो काय सांगतो पप्पाला की पप्पा मला येताना संध्याकाळी तुम्ही कंपास घेऊन या किंवा पेन्सिल बॉक्स घेऊन या. पप्पा म्हणतो हो घेऊन येतो. संध्याकाळी येताना ते वडील कंपासाने विसरतात. मुलगा विचार पप्पा ते आणलं का कंपास बॉक्स. अरे सॉरी यार विसरलो मी. मुलगा नर्वस होतो, थोडा निराश होतो मुलगा. साहजिकच ओबियसली होणारच. पण सेकंड टाईम असं घडतं, थर्ड टाईम असं घडतं. कालांतराने मुलाला वाटतं की वडील माझे ऐकतच नाही, पप्पा माझे ऐकतच नाही. आणि हा मुलगा जेव्हा मोठा होतो 22-25 वर्ष होतो, स्वतः उभा होतो, हीच मुलं पुढे जाऊन वडिलांचं ऐकत नाही, त्याची कुटुंब पाळत नाही. आणि आपण आज बसतो समाजामध्ये, हीच मुलं आईवडील घराच्या बाहेर काढतात. कारण यांनी कमिटमेंट लहानपणी पाळलीच नाही आपल्या मुलांची. व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही तुमच्या मुलांची कमिटमेंट पाळली असती कदाचित तुम्हाला वृद्धाश्रमात जायची वेळ आली असती. जे आपण संस्कार करतो मुलावर किंवा मुलीवर तेच आपल्याला पुढे भविष्यात आपल्याकडे रिटर्न येत असतात. म्हणतात ना आपण जे बिहेव करतो ते आपल्या कालांतर आपल्याकडे त्या गोष्टी आपल्याकडे काय होतात परत येत असतात. तर हे आपलं छोट्या छोट्या गोष्टी कमिटमेंट पाळल्या पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. तर जीवनात कमिटमेंटला फार महत्त्व आहे. तुम्ही कमिटमेंट पत्नीच केली असेल, पत्नीने हजबंडला केलं असेल, मित्राला केलं असेल, हे कमिटमेंट आपण पाळलं पाहिजे. हे जर कमिटमेंट आपण नाही पाळलं तर तिथं तिथला आपला बॅलन्स काय होतो, विड्रॉल होतो. आणि बॅलन्स विड्रॉल आपल्याला माहितीच आहे की आपलं अकाउंट झिरो होतं. आणि अकाउंट झिरो झाल्यानंतर ते बंद होतं. इथले अकाउंट बंद होत नाही, हे तुमचं रिलेशन संपलं. हे अकाउंट फक्त मेंटेन आहे कशावर, तुमच्या ट्रस्टवर, तुमच्या फेथवर. इथलं बॅलन्स आहे ट्रस्ट आणि फेथ. इकडं फायनान्शियल अकाउंटमध्ये तुमचं बॅलन्स आहे खरबो रुपये. पण तुमच्या ह्या जीवनामध्ये तुमचा जो बॅलन्स आहे तो आहे तुमचा ट्रस्ट, त्या तुमचा फेथ. अतिशय महत्त्वाचं. हे तुमचं वाढलं पाहिजे. हा कधी वाटतो जितकं तुम्ही जेवढ्या लोकांशी तुम्ही रिलेशनशिप चांगलं मेंटेन कराल तेवढा तुमचा ट्रस्ट आणि फेथचा बॅलन्स वाढतो. अतिशय महत्त्वाचं. तर आपण ह्या गोष्टी फार कटाक्षानं पाळल्या पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आहे. तर चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे क्लॅरिफाईंग द एक्सपेक्टेशन, जे मेजर पॉईंट आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. आज बघतो एक्सपेक्टेशन जे असतात प्रत्येकाचे असतात. पत्नीचं एक्सपेक्टेशन हजबंड पती असतं, पतीचं एक्सपेक्टेशन वाईफकडून असतं, मुलाचं असतं वडिलांकडं एक्सपेक्टेशन. इथे आपण एक तुम्हाला थोडी छोटी गोष्ट शेअर करतो. ज्यावेळी एखादं न्यूली मॅरिड कपल लग्न होऊन आपला लाईफ्सचं एकमेकाला एन्जॉय करतात किंवा पुढं जातात, आपलं जीवन जगतात. सुरुवातीला तो मुलगा असतो किंवा ती मुलगी असते, प्रत्येकाचे एकमेकांचे एक्सपेक्टेशन असतात. सपोज एखादी मुलगी जॉब करत असेल की त्या अगोदर त्या मुलाला काय म्हणते की मला नंतर जॉब करायचा आहे. मी असतो तो काय हरकत नाही करू जॉब. परंतु ज्यावेळी लग्न झाल्यानंतर 6 महिन्यातच तो काम तुला काय जॉबची गरज नाही, तू घरी बस, मी सगळं मेंटेन करू शकतो, काय गरज नाही. इथं काय झालं, तुमच्या एकमेकाचं प्रॉमिस काय झालं, तुम्ही असं प्रॉमिस त्याचं फॉलो केलं नाही किंवा प्रॉमिस त्यानंतर तुम्ही काय त्याचं पाळलेलं नाही. त्यामुळे काय डिस्टर्ब व्हायला चालू. आणि आपण बघतो समाज आज डिवोर्सचं प्रमाण वाढले. काय कारण हेच वाढलं प्रमाण की आपण एकमेकांचे एक्सपेक्टेशन पूर्ण करू शकत नाही. जे तुम्ही एक्सपेक्ट केलं ते पाळत नाही. सपोज एखादी मुलगी डॉक्टर असेल आणि आफ्टर मॅरेज हजबंड काय म्हणतो, तुला काही गरज नाही, आपल्या एवढं एम्पायर आहे, तू कशाला प्रॅक्टिस करस, तू गरीब बस. पण तुझी ते पूर्ण लाईफ जीवनातला काही भाग मेडिकल एज्युकेशन घेण्यासाठी घालला असतो. त्यावर तुम्ही समाज सेवा करावी. पण हजबंड काम तुला काही गरज नाही, तू घरी बसलं चालेल. हे तो वैचारिक महत्त्व देतात. आणि आज समाजामध्ये बघतो जे डिवोर्सचं प्रमाण वाढले त्याला एक बेसिक कारण हेच आहे की आपण केवळ समजून घेत नाही. त्याचे आपण एक्सपेक्टेशन क्लॅरिफाय केलं पाहिजे. किंवा नेमकं तुम्हाला पाहिजे जीवनात काय करायचं, तुझं काय मत मला सांग. जर आपण क्लॅरिफाय केलं तर मला वाटतं या पुढच्या गोष्टी कळतील. आणि आपला बॅलन्स आहे ना, तो इमोशनल बँक अकाउंटचा बॅलन्स
तो ट्रस्ट आणि फेथ आहे तो खूप वाढेल. हे चौथं आपलं मेजर डिपॉझिट आहे. जे पाचवं जे डिपॉझिट आहे ते म्हणजे शेअरिंग पर्सनल इंटिग्रिटी. त्यामध्ये दोन पार्ट आहेत, एक ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिक राहणे जीवनामध्ये, आणि इंटिग्रिटी म्हणजे आपण जे बोलतो ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे, कधीही मित्राचं सिक्रेट कधी कोणाला शेअर करू नका. हे फार महत्त्वाचं आहे. डोंट शेअर सिक्रेट टू एनीबडी. ते फार महत्त्वाचं आहे. इथं दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण असं ज्यावेळेला आपण एकत्र थांबतो, सपोज आपण 3 मित्र एकत्र थांबलो, आपले डिस्कस सुरू झालं, आपण जो चौथा मित्र ॲबसेंट आहे त्याबद्दल आता पाठीमागे बोलायला चालू करतो. दॅट इज व्हेरी रॉंग. पण चौथ्या मित्राला ज्यावेळी कळतं की माझ्या इन प्रेझेन्समध्ये माझ्याशी काहीतरी थोडंसं बोललं गेलं, माझे कॉमेंट्स केल्या, माझ्याशी कॉमेंट्स पास केल्या, त्याला कळतंच, डेफिनेट कळतं. त्यावेळी तुमच्याविषयी त्याच्या भावना नकळत दुखावतात. तिथं तुमचं बॅलन्स विड्रॉ व्हायला चालू होतं किंवा विड्रॉ होतं. तर आपण एक कटाक्षानं पाळलं पाहिजे. पीठ पिछे कुणाची आपण बुराई नाही केली पाहिजे. जे काय असं समोर बोललं पाहिजे, तुझं चुकतंच, तू इथं रॉंग आहे, ते मला पटलं नाही, समोर बोललं पाहिजे. दॅट व्हेरी इम्पॉर्टंट. आपण पाठीमाग कुणाची पण टीका नाही केली पाहिजे, फार महत्त्वाचं. क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे. हे केलं, ह्या जर गोष्टी पाळल्या तर इथं आपला जे पाचवं मेजर डिपॉझिट आहे, पर्सनल इंटिग्रिटी, शिव पर्सनल इंटिग्रिटी, ते खूप चांगल्या लेवल मेंटेन होईल. इथं आपला बॅलन्स वाढेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जो लास्ट आहे 6वं मेजर डिपॉझिट, त्यामध्ये ॲपोलॉजिंग सिन्सिअरली हे टू मेक अ मिस्टेक. त्यावेळी तुमच्याकडे काही चूक होती त्यावेळी तुम्ही सिन्सिअरली जाऊन त्याची जाऊन क्षमा मागा, माफी मागणं, काय फरक पडत नाही. मित्र, आपण बघूया समाजात आज आपण पाहतो की केवळ इगोमुळं लोक डिस्टर्ब आहेत, प्रॉमिस न पाळा, कमिटमेंट न पाळा लोक डिस्टर्ब आहेत. आपण पाहूया की अमेझॉनचा सर्वा जी प्रॉपर्टी आज $1 बिलियन आहे, त्याचं फायनान्शियल अकाउंट अगदी खरबोच आहे, परंतु त्याचं इमोशनल बँक अकाउंट 0 आहे. त्याचं कारण काय? आपल्याला माहिती आहे, तेव्हा आपण डिवोर्स घेतलेला आहे. तुम्ही लाईफमध्ये काय अचिव्हमेंट केली? रेमंडचं उदाहरण घ्या. त्याचं असेट 10,000 करोडचं पुढं आहे. ते घर डिस्टर्ब आहे, कारण इथं त्यांचं फायनान्शियल बँक अकाउंट मजबूत आहे आणि इमोशनल बँक अकाउंट 0 आहे. मित्र, समाजामध्ये आज 90% किंवा 95% लोकांचं फायनान्शियल बँक अकाउंट मजबूत आहे. मे बी $1 मिलियन असतील किंवा करोडो रुपये असतील, परंतु इमोशनल बँक बॅलन्स आहे किंवा अकाउंट आहे ते 0 आहे, कारण त्यांना ते रिलेशनशिप मेंटेन करायला आहे. ते फार महत्त्वाचं आहे. आपण बघतो की आपलं फायनान्शियल बँक अकाउंट आपण एकटं मॅनेज करतो, इथं मॅनेज करतो किंवा आपला मॅनेजर मॅनेज करतो किंवा आपला सबॉर्ड मॅनेज करतो किंवा आपला ऑफिस मॅनेज करतो. पण जे तुमचं इमोशनल बँक अकाउंट आहे ते तुम्हाला स्वतःला मॅनेज करायचं आहे. दॅट इज युअर इंडिव्हिज्युअल इमोशनल बँक अकाउंट. हे लक्षात घ्या. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. दोघांमध्ये हा फरक आहे. जो फायनान्शियल बँक अकाउंट इतर लोक मॅनेज करू शकतात, म्हणजे हे जे तुमचं जे इमोशनल बँक अकाउंट आहे ते तुम्हालाच हँडल करायचं आहे. जे आज इनव्हिज्युअलमध्ये आहे ते आज आपल्या व्हिज्युअल स्वरूपात आणायचं आहे, हे जेणेकरून आपला पूर्ण बॅलन्स वाढेल. आणि हे जर आपण याचा बॅलन्स मेंटेन केला मित्र, की आणि यातून आपल्याला सुख भेटेल, शांती भेटेल, ऐश्वर्य भेटेल, आपण हेल्दी राहू, आपण तंदुरुस्त राहू, घरामध्ये
सुख नांदेल, शांती नांदेल. तरी फार महत्त्वाचं आहे मित्र. हे आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या तर जीवनामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला चालू होतील. आणखी मला ते सांगायचं, फार महत्त्वाचं सांगायचं, तर जे मी आता तुम्हाला 6 मेजर डिपॉझिट सांगितले त्यातलं पहिलं होतं अंडरस्टँडिंग इन द इंडिव्हिज्युअल्स. रिपीट होऊ सगळ्या समजून घ्यायचा प्रयत्न करा एकमेकाला. दुसरा आहे अटेंडिंग लिटिल थिंग्स. छोट्याशा गोष्टीकडे लक्ष द्या, विसरू नका किंवा टाळू नका. तिसरी गोष्ट आहे किपिंग कमिटमेंट्स. जे तुम्ही कमिटमेंट करता मग तुझी वाईफ असेल, सन असेल, डॉटर असेल, जो कोणी असेल त्याला तुम्ही ती कमिटमेंट पाळा. तिसरे आहे क्लॅरिफाईंग द एक्सपेक्टेशन. चौथी क्लॅरिफाईंग द एक्सपेक्टेशन. जे एक्सपेक्टेशन बिफोर मॅरेज ते आफ्टर मॅरेज तुम्ही तंतोतंत मेंटेन करायचा प्रयत्न करा. फॉल्स कमिटमेंट देऊ नका की जेणेकरून दोघातलं जे रिलेशनशिप आहे ते स्ट्रॉंग मजबूत होईल. पाचवं आहे शोईंग द इंटिग्रिटी, ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी. इथं पाळली पाहिजे. आणि सहावं असं महत्त्वाचं आहे जे अपोलॉजिंग सिन्सिअरली when you make a मिस्टेक. जेव्हा तुम्ही एखादी मिस्टेक करता त्यावेळी नो डाऊट तुम्ही सिन्सिअरली त्यांची माफी मागा. आणि मित्र हे जर केलं तर निश्चितच तुमचं इमोशनल बँक अकाउंट हे मजबूत राहील, स्ट्रॉंग राहील. आज प्रत्येक घरामध्ये आज आपण बघतो की प्रत्येक घर आज डिस्टर्ब आहे. तर यांनी जर हे बॅलन्स मेंटेन केला, भले तुमचा फायनान्शियल बॅलन्स थोडा कमी असला चालेल, नो डाऊट तुम्ही तो नंतर मेंटेन करू शकाल. पण एकदा हे तुमचं अकाउंट डिस्टर्ब झालं, आपण होतो ना एखाद्या व्यक्ती बँकआउट झाल्यानंतर तो परत त्याला पटवायला वेळ लागतो किंवा तो येऊ शकतो. परंतु हे जर तुमचं एकदा अकाउंट डिस्टर्ब झालं तर परत मला वाटतं तुम्हाला नो रोटेक परत तुम्हाला ते अकाउंट मेंटेन करायला फार जीवनामध्ये त्रास होतो. म्हणून मला एकच सांगायचं, या जे 6 मेजर डिपॉझिट आहे ते मेंटेन करा, प्रत्येकाची केअर करा, प्रत्येकाची काळजी घ्या. आणि शेवटी जीवनामध्ये एकच सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये सुख नसेल, शांती नसेल, आनंद नसेल तर मला वाटतं तुमच्याकडे खरबो रुपये जर असले तरी शेवटी तुम्हाला त्यातून काही सुख मिळणार नाही. सुख हे मिळतं तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून, सुख मिळतं तुम्हाला तुमच्या मुलाकडून, तुमच्या मुलीकडून, तुमच्या वाईफकडून, समाजाकडून. त्या समाजापर्यंत तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, मेक अ इंडिव्हिज्युअल पर्सनल अकाउंट. प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट ठेवा. एक वाईफचं इमोशनल बँक अकाउंट वेगळं ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट, लिसन केअरफुली. मुलाचं इमोशनल बँक अकाउंट वेगळं ठेवा, मुलीचं इमोशनल बँक अकाउंट वेगळं ठेवा, मित्राचं इमोशनल बँक अकाउंट वेगळं ठेवा, बॉसचं इमोशनल बँक अकाउंट वेगळं ठेवा. हे प्रत्येकाची अकाउंट तुम्ही स्वतः मेंटेन करा. तिथं दुसऱ्याला मेंटेन करायला होऊ शकत नाही. आणि जे सध्या जे तुमचं हे अदृश्य अकाउंट आहे, माझं एक संकल्पपूर्वी आहे, जे आपलं अदृश्य अकाउंट आहे, मे बी युअर डॉक्टर, युअर इंजिनियर, युअर सायंटिस्ट, युअर इंडस्ट्रियलिस्ट, युअर पॉलिटिशियन्स, युअर ॲक्टर, युअर ॲक्ट्रेस, युअर हाऊसवाईफ, नो मॅटर. तर तुम्ही प्रत्येकाने सुरुवातीला एक काय करा, हे प्रत्येकाने अकाउंट इंडिव्हिज्युअल मेंटेन केले पाहिजे. आणि हे मेंटेन करण्यासाठी हे 6 मेजर डिपॉझिट आपण प्रत्येकाने सिन्सिअरली जर आपण ध्यान दिलं, केअर केली, तर मला वाटतं येणारा काळ तुमचा अतिशय सुंदर असणार आहे, सोहळा असणार आहे. आणि मला वाटतं आपल्याला कुठं जायची गरज नाही. आपण म्हणतो ना की तुमचं घर म्हणजे स्वर्ग बनेल आणि तिथे तुम्हाला सगळे आनंद मिळतील. कदाचित तुम्ही मंदिरमध्ये नाही गेलं तर चालेल, तुमचं घर मंदिर बनेल, तुमचं घर घरद्वार बनेल, तुमचं घर चर्च बनेल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये सगळं काही गोष्टी मिळायला चालू होतील. तर मला जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचं एक अतिशय सुंदर शायरी मी आपल्याला शेअर करतो, जे मी सुरुवातीला फार दिवसापूर्वी शायरी ऐकलेली आहे, ते तुम्हाला मी शेअर करतो. अतिशय महत्त्वाची शायरी आहे, जर तुम्हाला ते निश्चित आवडेल. त्यातला तो
पहिला जो विषय आहे या शायरीतला तो मी शेअर करतो. इंसान घर बदलता है, रिश्ते बदलता है, दोस्त बदलता है. इंसान घर बदलता है, दोस्त बदलता है, रिश्ते बदलता है, तो भी परेशान क्यों रहता है? क्योंकि वो खुद को नहीं बदलता, क्योंकि वो खुद